गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सर्जेराव येडेकर. माझ्या झुलॉजी सर्जेराव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 12वीचा जो काही पहिला युनिट आहे त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. ह्याच्या या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. तर प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं आणि त्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण बघितलं की फ्रॅगमेंटेशन, दुसरा बडिंग आणि तिसरा स्पोर फॉर्मेशन. तर हे काय होते असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 3 प्रकार. आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे फक्त प्लांटमध्येच आढळतं. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये 3 प्रकार आपण बघितले. त्यामध्ये पहिला आहे कटिंग, दुसरा आहे ग्राफ्टिंग आणि तिसरा काय आहे टिश्यू कल्चर. तर चला मित्रांनो, आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहोत. काल काय बघितलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. तर या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर म्हणजे फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असतं आणि टीएस ऑफ अँथर. तर अँथरचं जे ट्रान्सफर सेक्शन घेतल्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं. तर मित्रांनो बघूया पहिल्यांदा सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट अँड फॉर्म झायगोट. सो दिस होल प्रोसेस नोन ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, सो सिंगल एन नंबर मेल गॅमेट फ्यूज विथ एन नंबर female gamete and fertilization takes place. So after the fertilizations the 2 n number zygote form, and after the formation of zygote, the zygote they convert into fully mature embryo, and after the maturation of embryo they can further transfer or the converted into root and shoot, and further modify root they can be modified into the some part of plant, and shoot they can be modified into some part of the plant, and finally whole plant is be as it has been formed. So the sexual reproduction बघणार आहोत आपण. तर sexual reproductions it involve fusion of two compatible gamete or the sex cell. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, 2 कंपॅटेबल गॅमेट असतात, एक फिमेल आणि दुसरा काय मेल असतो. ऑल ऑर्गॅनिझम रीच टू मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये काय असतं की मॅच्युअर झाल्याच्यानंतर ते काय करू शकतात, सेक्शुअली मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर ते काय करतात, रिप्रोड्यूस करू शकतात. सो इन प्लांट एंड ऑफ जुवेनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज इट इज अ मार्क ऑफ बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज अँड कॅन बी इझिली इन हायर प्लांट्स ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग. तर प्लांटमध्ये काय होतं की ज्यावेळेस त्या प्लांटना फ्लावर येतील त्यावेळेसच काय होतं की ते सेक्शुअली मॅच्युअर झाले असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस एखाद्या प्लांटला फ्लावर येतील त्यावेळेसच तो प्लांट सेक्शुअली मॅच्युअर झाला आणि त्याच्यानंतरच ज्या काही पुढच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस होतात. सो स्टडी ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स they mainly includes the three processes. The first one is microsporogenesis, second one is megasporogenesis and third one is pollination. तर हे आपण तिन्ही प्रोसेस डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्या अगोदर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय. तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर ऑर दी पोलन ग्रेन ऑर दी
इट इज ऑल्सो नोन ॲज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स सिम्पली. सेकंड वन इज मेगास्पोरोजेनेसिस. सो मेगास्पोरोजेनेसिस it is also known as formation of ovule or the female reproductive organs. And after the formation of two reproductive organ, so finally they third process आहे pollination. So pollination means transfer of pollen grain into to pollen grain anther to stigma. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. त्या तिन्ही प्रोसेस आपण डिटेलमध्ये माझ्या पुढचे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट बघूया. द फ्लावर इज स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. तर फ्लावर काय आहे की स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये काय होतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळतं. So function of flower to produce haploid gamete and to ensure fertilization will takes place. तर फ्लावरचं फंक्शन काय की हॅप्लॉइड गॅमेट तयार करणं, म्हणजे मेल ॲज वेल ॲज फिमेल, टू इन्श्युअर अँड फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. म्हणजे काय होतं की हॅप्लॉइड गॅमेट तयार करणं आणि त्यानंतर फर्टिलायझेशनला मदत करणं. तर हे सगळ्यात मेन फंक्शन आहे कशाचं? तुमच्या फ्लावरचं. सो typical flower they mainly consist of 4 different whorls. So first one is calyx, second one is corolla, third one is androecium, and fourth one is gynoecium. So a flower, it is a specialized reproductive shoot. So flower is specialized reproductive shoot. So flower consist of 2 whorls. One is non-essential whorls and second one is essential whorls. So non-essential whorls मध्ये काय येतात? कॅलेक्स आणि करोला. आणि इसेन्शियल जे होल्स आहेत त्याच्यामध्ये काय येतं? अँड्रोशियम आणि गायनोशियम. सो कॅलेक्स इज मेड अप ऑफ सेपल, म्हणजे खूप सारे सेपल बनून काय बनतो? कॅलेक्स. अँड करोला इज मेड अप ऑफ पेटल्स, तर खूप सारे पेटल्स मिळून काय बनतो? करोला. सो त्यानंतर इसेन्शियल होरल्स, याला नॉन इसेन्शियल का म्हटलं? कारण यांचा रिप्रोडक्शनमध्ये काही सहभाग नसतो. आणि याला पण इसेन्शियल का म्हटलं? कारण की यांचा डायरेक्ट रिप्रोडक्शनमध्ये सहभाग असतो. सो अँड्रोशियम इट इज अ मेल सेक्स ऑर्गन. इट इज मेड अप ऑफ स्टेमन. So member of stamens is known as androecium. And next one is gynoecium. So gynoecium it is made up of carpels. So member of carpels is known as gynoecium. तर खूप सारे कार्पेल्स मिळून काय होतो? गायनोशियम काय होतो? तयार होतो. सो androecium or the stamen they mainly consist of, तर जे काही तुमचा अँड्रोशियम आहे त्यालाच आपण स्टेमनसुद्धा म्हणतो. त्याचं स्ट्रक्चर 3 विभागामध्ये तयार होतं. तर सगळ्यात जो खालचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? फिलामेंट. जे काही वरचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? अँथर. आणि फिलामेंट आणि अँथरला जोडणारी एक मधातला भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. सो कार्पेल्स दे मेनली कन्सिस्ट ऑफ ओहरी, स्टाईल अँड स्टिग्मा. तर जे काय तुमचा कार्पेल्स आहे त्यालाच आपण गायनोशियम म्हणतो. कशापासून बनलेला आहे तुमचा? ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 major events. First one is meiosis and fusion of gamete to form diploid zygote and
प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, दोन मेजर इव्हेंट होतात. अगोदर मिओसिस होते आणि त्यानंतर काय होतं, फ्युजन ऑफ गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, फ्युजन ऑफ गॅमेट्स, आणि गॅमेट फॉर्म झाल्याच्यानंतर जे काही झायगोट तयार होतो तो ऑलवेज 2n नंबर असतात. आणि टू फॉर्म प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. डिसिमिलर ऑफस्प्रिंग का म्हणायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सिमिलर ऑफस्प्रिंग तयार होत नाहीत. जसे तुमच्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की त्यांचा जो पॅरेंट्स आहे, पॅरेंट्ससारखीच प्रोजेनी काय असते, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली ऑर मॉर्फॉलॉजिकली ती काय असते, सिमिलर असते. पण तुमच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जी काही तुमची प्रोजेनी आहे तयार होणारी ती काय असते, डिसिमिलर टू दी पॅरेंट्स. नेक्स्ट वन, व्हॅरिएशन आर युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द सर्वायवल अँड इव्होल्युशन ऑफ द स्पीसीज ओव्हर द टाईम. तर काय, इव्होल्युशनच्या दृष्टीने सेक्शुअल रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण जर व्हॅरिएशन होणार नाही तर तो जो काय ऑर्गॅनिझम आहे तो पुढच्या जनरेशनमध्ये त्याचे ऑफस्प्रिंग पास करू शकणार नाही. तर व्हॅरिएशन इव्होल्युशनसाठी खूप महत्त्वाचं आहे, ओव्हर जनरेशन टू द जनरेशन. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टरिस्टिक्स बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म फर्टिलायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट ऑर दी एम्ब्रिओजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ झायगोटला त्या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, एम्ब्रिओजेनेसिस. नेक्स्ट पॉईंट, a sequential event that occurs sexual reproduction are grouped into 3 distinct stages. So sexual reproductions, they can occurs or the group into three distinct stage. So first one is pre-fertilization, second one is fertilization, and third one is post-fertilization. The male reproductive whorl of plant or of flower known as androecium. तर मेल रिप्रोडक्टिव्ह जे काही तुमचा होरल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँड्रोशियम. अँड इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम नोन ॲज स्टेमन. तर खूप सारे स्टेमन मिळून काय होतो तुमचा अँड्रोशियम, आणि अँड्रोशियम काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑर दी होरल्स. सो स्टेमन कन्सिस्ट ऑफ, अँड्रोशियमलाच आपण स्टेमनसुद्धा म्हणतो. स्टेमन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट्स, कनेक्टिव्ह अँड अँथर. सो स्ट्रक्चर ऑफ अँथर. तर अँथरचं स्ट्रक्चर कसं आहे आपण बघणार आहोत. तर अँथरचं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ अँथर consist of the 3 parts. First one is anther, next one is connective, and third one is filament. An immature stage of anther is represented by group of parenchymatous tissue surrounded by single layer of epidermis. तर जे काही तुमचं अँथरचं स्ट्रक्चर आहे ते पॅरेनकायमॅटस टिश्यूनी बनलेलं आहे आणि एका सिंगल लेयर ऑफ एपिडर्मिस. Anther is generally diathecous. So anther mainly consists of 2 lobes. जर anther 2 लोबनी बनला असेल त्याला काय म्हणतो आपण, डायथिकस. आणि त्याच्यामध्ये डायथिकस असल्यामुळं त्याच्यामध्ये काय असतात, 4 टेट्रा स्पोरेंजियम. तर सो anthers are 2 types. First one is diathecous and second one is monothecous. तर डायथिकस नावातच आहे की 2 लोब जर असतील तर डायथिकस, अँड सेकंड वन इज मोनोथिकस. सो मोनोथिकस anther,
they mainly consist of the single lobe. So each monothecous anther contain 2 pollen sac. जो काही मोनोथिकस अँथर आहे त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक असतात. सो पोलन सॅक ऑल्सो नोन ॲज स्पोरेंजिया और दी मायक्रोस्पोरेंजिया, त्यालाच आपण मायक्रोस्पोरेंजिया सुद्धा म्हणतो. एम्ब्रियो सॅक ऑल्सो नोन ॲज मायक्रोस्पोरेंजिया. मोस्ट ऑफ द प्लांट डायथिकस अँथर दे मेनली प्रेझेंट. मोस्ट ऑफ द प्लांटमध्ये डायथिकस अँथर प्रेझेंट असतं. जर अँथर डायथिकस असेल तर ते काय असतं, त्याच्यामध्ये 4 एम्ब्रियो सॅक असतात किंवा मग टेट्रा स्पोरेंजियम. एम्ब्रियो सॅकलाच आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोरेंजिया. तर बघा हे काय पूर्ण तुमचं अँथरचं स्ट्रक्चर. सो अँथर मे बी कन्सिस्ट ऑफ, हे काय फिलामेंट, मधातली जी लेअर आहे जी अँथरला आणि फिलामेंटला जोडते त्याला काय म्हणतो आपण, कनेक्टिव्ह. आणि बघा हे काय पूर्ण तुमचं काय आहे, स्ट्रक्चर ऑफ अँथर. सो अँथर मे बी कन्सिस्ट ऑफ, हे बघा हे 4 पोलन सॅक आहेत. ही काय इपिडर्मिस आहे. इपिडर्मिस म्हणजे काय, ती आउटर लेअर आहे. ती कशानं बनलेली आहे, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूनं. तर ही काय टॅपेटम आहे. त्यानंतर दीज आर दी पोलन ग्रेन्स. तर जर अँथर डायथिकस असेल तर त्याच्यामध्ये किती असणार, 4 मायक्रोस्पोरेंजिया. आणि जर अँथर मोनोथिकस असेल त्याच्यामध्ये 2 मायक्रोस्पोरेंजिया और 2 एम्ब्रियो सॅक प्रेझेंट. तर जनरली जे काही प्लांट्स आहेत सगळ्यामध्ये डायथिकस अँथर पाहायला मिळतो. सो टीएस ऑफ अँथर. सो टीएस ऑफ अँथर, जर आपण अँथरचं जर ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं तर त्याला, तर जे काही स्ट्रक्चर तुम्हाला अंडर दी मायक्रोस्कोप बघायला मिळतं ते कसं असतं बघा. सो अँथर मे बी consist of 4 layer. Anther may be consist of 4 layer. So first one is epidermis. Epidermis, it is a outer protective layer made up of tubular flattened cell. तर ट्रान्सवर्स सेक्शन ज्यावेळेस आपण घेतो अँथरचं, त्यानंतर जे काही स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं ते 4 लेअरनी बनलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस काय, ही सगळ्यात बाहेरची लेअर आहे आणि ती कशापासून बनलेली आहे, ट्युब्युलर फ्लॅटेंड सेल. जे काही फ्लॅटेंड सेल आहेत त्यापासून बनलेली आहे. त्यानंतर दुसरी लेअर आहे एंडोथेशियम. एंडोथेशियम, इट इज अ सब एपिडर्मल लेअर मेड अप ऑफ रॅडियली इलॉंगेटेड सेल अँड फायब्रस थिकनिंग. दुसरी लेअर आहे एपिडर्मिसच्या नंतरची एंडोथेशियल. ही कशाने बनलेली आहे, तुमच्या सब एपिडर्मल जे काही तुमच्या सेल्स आहेत त्याने बनलेली आहे. त्यानंतर इनर एंडोथेशियल इज मिडल लेअर मेड अप ऑफ थिन वॉल और दी 1 to 2 layers विच मे डिसइंटिग्रेट इंटू मॅच्युअर अँथर. जी काही तुमची मधातली म्हणजे एंडोथेशियलच्या आतली लेअर आहे ती कशाने बनलेली आहे, तुमच्या थिन वॉल सेलनी बनलेली आहे आणि ती काय करते, फायनली तुमच्या मॅच्युअर अँथरमध्ये कन्सिस्ट होते. सो टॅपेटम ही काय सगळ्यात बाहेरची लेअर आहे आणि ती काय करते, जे तुमच्या अँथरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. सो टॅपेटम, इट इज द इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ द अँथर वॉल. टॅपेटम काय
आतली लेयर आहे ती काय करते, तुमच्या अँथरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. तर स्ट्रक्चरमध्ये बघा, ही काय एपिडर्मिस सगळ्यात आउटर लेयर आहे. त्यानंतर काय ही एंडोथेशियल त्यानंतरची लेयर आहे. त्यानंतर ही काय मिडल लेयर आहे आणि ही टॅपेटम काय सगळ्यात आतली लेयर आहे. तर टॅपेटमचं काय फंक्शन की जे काही तुमचा अँथर आहे त्याला काय करणं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. एपिडर्मिस काय सगळ्यात बाहेरची लेयर आहे ती काय करते, तुमच्या ज्या काही तुमचा जो काही अँथर आहे त्याला काय करते, प्रोटेक्शनचं काम करते. तर इथेच थांबूया आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोरेंजिया किंवा मग फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओसॅक किंवा मग मेल रिप्रोडक्टिव्ह जे काही ऑर्गन्स आहे ते कसे तयार होतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.